Welcome to my travel channel Precious Travel Vlogs. If you are new to this channel, please subscribe to my channel. The video is on स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या घरी बुगुर वन आहे. आपण पुढे पाहूया. समूह त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक मुंबई यांच्यातर्फे आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आपण एक घोषणा देऊया, त्याला प्रतिसाद आपण सगळ्यांनी द्यायचा आहे. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. मी बोलेल राष्ट्रभक्ती तुझे नाव, आपण सगळ्यांनी बोलायचंय सावरकर सावरकर. राष्ट्रभक्ती तुझे नाव सावरकर सावरकर, राष्ट्रभक्ती तुझे नाव सावरकर सावरकर, देशभक्ती तुझे नाव सावरकर सावरकर, देशभक्ती तुझे नाव सावरकर सावरकर. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, भारत माता की जय. या ठिकाणी ही जी शाळा बघता आता आपण, ही जिल्हा परिषदेची शाळा आहे. जवळजवळ 100-150 वर्षापूर्वीची शाळा आहे. याच ठिकाणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि गणेश दामोदर सावरकर आणि नारायण दामोदर सावरकर यांचं शिक्षण 4थी पर्यंत या ठिकाणी झालेलं आहे. या ठिकाणी हा शिलालेख लावलेला आहे. त्यांची शाळेमध्ये प्रवेश घेण्याची तारीख आणि शाळेतून बाहेर येण्याची तारीख या ठिकाणी दिलेली. साधारण किती 7वी पर्यंत शिकणार शिक्षण या ठिकाणी नमस्कार. आपल्या सगळ्यांचे शाळेतही स्वागत केल्याने मी मंदिरातर्फे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी आता आपण ज्या ठिकाणी आपण रामांचं दर्शन घेतलं आणि एक मनाला वेगवेगळ्या प्रकारची अनुभूती जाणवली असेल या ठिकाणी, कारण की आता ही जी जागा आहे आपण बघितलं, हा दारणेचा परिसर आहे. म्हणजे गोदावरी नदीची उपनदी दारणा नदी, ज्या नदीचं पाणी अर्ध्या नाशिकला पुरवलं जातं. गोदावरीचं पुरवते नाशिकला पाणी, पण या नदीचं सुद्धा अर्ध्या नाशिकला पाणी पुरवलं जातं. आणि पूर्वीचा प्रभू श्री रामचंद्र ज्यावेळी सीता मातेच्या शोधावर आले, त्यावेळी सीता हरण झाल्यानंतर इकडे या दिशेला येत असताना, म्हणजे श्रीलंकेला जात असताना प्रभू श्री रामचंद्र या ठिकाणी थांबलेले. आणि ही जी भूमी आजूबाजूचा जो परिसर आहे त्याला पूर्वी भृगुग्राम, या गावाला पूर्वी भृगुग्राम असं पूर्वीच्या काळामध्ये या गावाचा उल्लेख आढळतो. भृगुग्राम असं का म्हणतात, तर कारण की तुम्ही कथा ऐकलेली असेल, भृगु ऋषी देवांची परीक्षा घेण्याकरता आलेले होते. ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची परीक्षा घेण्यासाठी जेव्हा ते गेले आणि ब्रह्माजींकडे गेल्यानंतर त्यांच्याकडे गेल्यानंतर ते विष्णूजींकडे गेले, महादेवांकडे गेले. त्यामध्ये त्यांना आढळलं की भृगु ऋषींनी जेव्हा भगवान श्री विष्णू निद्रस्थ अवस्थेमध्ये होते आणि महालक्ष्मी यांचे पाय दाबले होते आणि भृगु ऋषींनी क्रोधित होऊन भगवान श्री विष्णूंच्या छातीवरती लाथ मारलेली. तर तुम्ही पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरामध्ये मूर्ती जर बघितली तर त्या मूर्तीवरती छातीवरती पदचिन्ह आढळतं. म्हणजे विष्णूजींची कोणतीही मूर्ती घ्या, त्या मूर्तीवरती पदचिन्ह आढळलं. जे चिन्ह तयार झालेलं आहे ते भृगु ऋषींमुळे झालेले आहे. आणि हे भृगु ऋषी या भृगूंच्या परिसरामध्ये त्यांचं वास्तव्य होतं. हा जो दारणेचा परिसर आहे उत्तर काठावरचा, या दारणेच्या परिसराला भृगु ऋषींची साधना झाली, त्यांचं तप झालेलं आहे. भृगु ऋषी हे ज्योतिषशास्त्राचे प्रखर ज्ञाते होते. त्यांनी
त्याचप्रमाणे भविष्य पुराण आणि ज्योतिषशास्त्रामध्ये भरपूरचं कार्य त्यांनी आणि लिखाण करून ठेवलेलं आहे। या भगुरजींच्या नावामुळे या गावाला नाव मिळालेलं आहे भगूर। आणि हे पुरातन श्रीराम मंदिर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बालक्रीडा या परिसराने पाहिलेले आहे। त्यांच्या बाल सवंगड्यांसह स्वातंत्र्यवीर सावरकर नदीमध्ये पोहण्यासाठी येत होते। बराचसा काळ बालपणीचा सावरकरांचा या दारणेच्या परिसरामध्ये गेलेला आहे। आपण छोटीशी एक सावरकरांची कविता बघूया। आपण म्हणायचे सावरकर घाणी सावरकर म्हणी स्मरावा हो चित्ती सर्व काळ राष्ट्रगीत रक्ष दूरदृष्टी नेता कलियुगी ऐसा होणे नाही ऐसे विभूतीचे करण्यास मरण करावी जतन ऐसेची स्थाने जन्मस्थान ग्राम भगुर पवित्र जवळची नाशिक तीर्थक्षेत्र जन्मा येऊनिया होण्यासी पवित्र भेटावे या रात्र भगुर ग्रामी दर्शन घेऊन मन भावे शांत स्मरावे या क्रांतीवीर दीन रात्र वंदे मातरम हा मंत्र स्मरावा सर्वकाळ जाने संजीवेन सकलांसी सावरकर मणी स्मरावा हो चित्ती सर्वकाळ राष्ट्रगीत रक्ष दूरदृष्टी नेता कलियुगी ऐसा होणे नाही भारत माता की वंदे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सियावर रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय श्री राम। धन्यवाद। आणि ज्यावेळी युतीचं सरकार आलं, भाजप आणि शिवसेनेचं ज्यावेळी सरकार आलं, मनोहर जोशी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पहिलं काम जे आहे हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे घर आहे याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळाला पाहिजे। आणि हे घर त्या घराचा त्यांनी जीर्णोद्धार केला आणि नंतर बाकीची कामं त्यांनी सुरुवात केली। तर 96-97 मध्ये या वाड्याचा जीर्णोद्धार झाला आणि लोकांसाठी हे जे घर आहे हे सावरकरांचं घर पाहण्यासाठी खुलं करण्यात आलेलं आहे। श्री रामचंद्रांचे पदस्पर्श या जागेला लागलेला आहे आणि शिवाय आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवलेले स्वातंत्र्यवीर सावरकर हे यांची जन्मभूमी। आता हा जो वाडा जो आहे आपण बाहेरून येताना पाहिला असेल, हा फक्त 2 मजली वाडा आहे, हा 3 मजली वाडा आहे। यामध्ये मोठ्या मोठ्या 13 खोल्या आहेत, त्याचप्रमाणे 5 धान्यांची कोठारं ज्याच्यामध्ये 10 पोती धान्य साठा होईल अशी एवढी धान्य साठा करण्याची जागा आहे। आता आतमध्ये जर गेलं की एका कोपऱ्याला भुयारी मार्ग सुद्धा दिलेला आहे। तो भुयारी मार्ग का असायचा की सावरकर जे कुटुंब होतं हे मुळातच श्रीमंत कुटुंब होतं, म्हणजे
पेशव्यांकडे यांचे जे पूर्वज होते हे सरदार होऊन गेलेले आणि त्यांना पेशव्यांकडून बक्षीस म्हणजे इनाम म्हणून भगूर गावाशेजारी राहुरी आणि दोनवाडे म्हणून गाव आहे हे त्यांना इनाम मिळालेले आहे. हा राहता वाडा हा त्यांना मिळालेला आहे 1700 मध्ये, सन 1700. आणि ही सगळी प्रॉपर्टी, ही सगळी मालमत्ता जहागिरी सांभाळण्यासाठी सावरकर कुटुंब हे गुहागरकडून म्हणजे रत्नागिरीकडून इकडे स्थायिक झालेले आहे 1700 मध्ये. आणि नंतरच्या काळामध्ये स्वातंत्र्य सावरकरांचा या ठिकाणी जन्म झालेला आहे. वीर सावरकरांचा जन्म जो आहे हा 28 मे 1883 साली या ठिकाणी झालेला आहे. आता या खोलीमध्ये आल्यानंतर आपल्या मनामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झाली. मंदिरातली वेगळी, इकडे वेगळी ऊर्जा जाणवली असेल आपल्याला. पुण्यामध्ये जेव्हा प्लेग होता आणि रँड हा ब्रिटिश अधिकारी आपल्या भारतीय लोकांवरती अत्याचार करत होता आणि त्याचा विरोध चाफेकर बंधूंनी केला आणि एक कट रचला गेला. त्यामध्ये चाफेकरांनी रँडला ठार केले. त्यावेळी सावरकरांचं वय होतं 12 ते 13 वर्षांचं आणि मग चाफेकरांना फाशी झाली. सावरकरांनी ही बातमी केसरी वृत्तपत्रामध्ये वाचली टिळकांच्या आणि ते अस्वस्थ राहू लागले काही दिवस. त्यानंतर मग त्यांनी एक प्रण घेतला की आपणही चाफेकरांच्या पावलावर पाऊल ठेवून काहीतरी केलं पाहिजे. आणि मग नंतर शिवाजी महाराजांसारखी प्रतिज्ञा त्यांनी या ठिकाणी घेतलेली. जशी शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली रायरेश्वराच्या पिंडीवरती. या ठिकाणी अष्टभुजा देवीचं या ठिकाणी देवघर आहे, म्हणजे त्यांची देवी. आतमध्ये जर तुम्ही फोटो पाहिला तर पंचधातूची 8 हातामध्ये विविध प्रकारची आयुधे धारण करणारी देवी म्हणजे अष्टभुजा देवी. आणि त्या देवी समोर सावरकरांनी शपथ घेतलेली आहे की देवीच्या चरणी हात ठेवून मी अशी प्रतिज्ञा करतो की मी माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रतिज्ञा त्यांनी या ठिकाणी घेतली आणि त्यांचं कार्य जे आहे ते पुढे चालू झालं. त्यांनी देशभक्तीची भावना त्यांच्यामध्ये जागृतकरण केली. सावरकरांनी प्रथम मित्रमेळा या नावाने जी संघटना स्थापन केली ती नाशिकमध्ये आणि नंतर तिचा विस्तार हळूहळू वाढत गेला. पुढे त्या मित्रमेळा संघटनेचं नाव झालं अभिनव भारत. आणि त्यातीलच मग पुढे जॅक्सनची हत्या झाली. त्यामध्ये अनंत कानेरे जे होते त्यांनी जॅक्सनला ठार केलं. आता हा जो वाडा आहे हा तुम्हाला वंशावळी सांगतो. मग त्यानंतर ज्यावेळी काही परिसर जो आहे नाशिकचा काहीसा परिसर हा मुघलांच्या ताब्यामध्ये त्यावेळी सुद्धा आणि हा सोडवून पेशवाईच्या अधिपत्याखाली आणण्यासाठी पेशव्यांनी 2 सरदारांची नियुक्ती केली होती. त्यामध्ये एक होते दीक्षित आणि एक खरे. आणि या 2 कुटुंबांनी दिलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली आणि जे काही काम दिलेलं होतं पेशव्यांनी ते त्यांनी व्यवस्थित पूर्णपणे पार पाडलं. आणि त्यावरती पेशव्यांनी त्यांना जहागिरी दिली. जहागिरी म्हणजे हे भगूर पासून 4 किलोमीटर वरती गाव आहे राहुरी दोनवाडे, हे त्यांना जहागिरीमध्ये मिळालं. काही जमीन मिळाली, त्याचप्रमाणे हा वाडा मिळाला. आणि मग हे सगळं काही सांभाळण्यासाठी सावरकर कुटुंब जे आहे सावरगाववरून इकडे स्थायिक झालं. सावरकर दीक्षित आणि खरे. आणि मग ते इकडे स्थायिक झाल्यामुळे हे प्रॉपर सावरवाडीचे आणि जे खरे होते ते धोपवडी करून म्हणे एक गाव आहे तिकडे गुहागारकडे, तर तिकडचे होते. त्यामुळे त्यांचं सावरवाडी आणि सावरकर हे नाव पुढे प्रचलित झालं गावावरून. खरेंचं पुढे आडनाव पडलं धोपावकर आणि ही आडनावं पुढे कोकणस्थानमध्ये पुढे प्रचलित झाली. हा. 1910च्या दरम्यान जॅक्सनची हत्या झाली होती नाशिकला विजयानंद थिएटरमध्ये. आणि थिएटरमध्ये हत्या झाल्यानंतर ज्या पिस्तूलने जॅक्सनची हत्या झाली, अनंत कानेरेंनी ज्या पिस्तूलने मारलं त्यांना, तर ते पिस्तूल जे आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्लंडवरून पाठवलेलं होतं. हो. आणि त्या एका पिस्तोलाने जॅक्सनची हत्या झाली आणि कुठेतरी मग ब्रिटिशांनी याचे धागेदोरे सापडण्यास सुरुवात केली. त्यामध्ये कर्वे, देशपांडे आणि जोशी हे त्यांचे सहकारी अडकले गेले. त्यांची मालमत्ता जी आहे ती जप्त करण्यात आली. पुढे स्वातंत्र्यवीर सावरकरही सापडले आणि मग त्यांचं हे घर, त्यांची शेती वगैरे सर्व जप्त झालं.
1910 नंतर जॅक्सनची हत्या झाल्यानंतर मग हे सील करण्यात आलेलं होतं. 1933ला ह्या घराचा लिलाव झालेला होता. तर ब्रिटिशांनी 500 रुपयाला हे घर विक्रीसाठी काढलेलं होतं. हो, 1933ला. सुरुवातीला हे घर कोणी घेतलं नाही. 1936ला हेच घर 300 रुपयाला विकलं गेलं. 500 लाखापर्यंत 300. हो, आणि मग पुढे ज्यांनी लिलावामध्ये हे घर घेतलं, चव्हाण म्हणून होते, त्यांनी हे घर घेतलं आणि 94-95 पर्यंत त्यांच्याकडेच होतं हे. आत्ताच्या 1995-94 पर्यंत, कारण की त्यांनी हे घर देण्यास नकार केला होता. म्हणजे हे घर ज्यांनी लिलावामध्ये घेतलं, महाराष्ट्र शासनाने त्यांना हे घर परत मागितलं, कारण की ही महत्वाची जागा आहे. बरोबर. आणि मग त्यांनी जवळजवळ 20 वर्ष लढा दिला, वादविवाद चालू होते या जागेचे. आणि मग पुढे त्यांना 30 लाख रुपये महाराष्ट्र शासनाने देऊन हे घर पुन्हा आपल्या ताब्यात घेतलं. 300 रुपयाचं. 300 रुपयाचं. व मांडणाऱ्या सावरकरांनी हिंदू धर्मातील रूढी परंपरा ज्या काही चुकीच्या होत्या त्यावरती सदैव काम केलेलं आहे. त्यावरती म्हणजे त्या ठिकाणी मग वेदोक्त पुराणोक्त बंदी असेल, रोटीबंदी असेल, व्यवसाय बंदी असेल, शुद्धीबंदी असेल. शुद्धीबंदी म्हणजे आपल्या धर्मातून दुसऱ्या धर्मात गेलेला व्यक्ती पुन्हा आपल्या धर्मामध्ये येतोय, या गोष्टीला विरोध करणे हे पूर्वीच्या लोकांचं काम होतं. तर त्यासाठी सुद्धा विरोध झालेला. तर सावरकरांनी या गोष्टीवरती सदैव लक्ष दिलेलं आहे. परिवार हा भगूर सोडून नाशिकला स्थायिक झाला. नाशिकवरून सावरकर शिक्षणासाठी पुढे पुण्याला गेले. पुण्यावरून मग ते इंग्लंडला गेले. मग पुढचा प्रवास तो रत्नागिरीपर्यंत. नाशिकचं जे घर आहे ते दुसऱ्यांचं होतं, दातार म्हणून होते, त्यांचा वाडा होता, त्यांनी राहायला दिलं. ते इथे मसूरकर महाराज. मसूरकर, मला वाटतं त्यांचं खोपोलीला पण आहे. नाही, ते काय म्हणता, गगनगिरी महाराज. रोहणाला त्यांनी प्रतिष्ठेला बोलवलेलं होतं त्यांना. ते आलेले त्या स्वातंत्र्य सत्य साईबाबा वेगळं, ते पुट्टपर्तीला आहे ते नाही आहे. डॉक्टर कुर्तकोटी कोटींची जी समाधी ना ती नाशिक मध्ये मी बघितली. सिमेंट मध्ये बांधलेली मध्ये, आणि याच्यावरती लोखंडी जाळी बारीक लावलेली आणि त्यावरती ही माती चिटकवलेली. त्याचं जुनं स्वरूप दिसावं म्हणून. आणखी तेच जर घर असतं ना, आपण एवढे हे जुनच आहे ना. हो, हे सगळं जुनं. हो, याला पॉलिश मारलेली. हे बघा ना, हे सुद्धा धान्य कोठार धान्य ठेवणे. आणि हे बघा, पूर्व आणि पश्चिम दिशेला या प्रकारची खिडकी. तर पूर्वेकडून सूर्य समोर आल्यानंतर याचा सूर्यप्रकाश या रूम मध्ये असायचा, आणि पश्चिमेला सूर्य गेल्यानंतर तिकडच्या खिडकीतला इकडे प्रकाश असायचा. आता येतो का मग सूर्य? हो, येतो ना. नाही सर,
जयोस्तु ते श्री महन्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे। राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू नीती संपदांची राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू नीती संपदांची स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची परवशतेच्या नभात तुझी आकाशी